उद्या राज्याची मंत्रिमंडळ बैठक आहे आणि इकडे रेसकोर्सवरील थीम पार्कला उद्या मान्यता मिळू शकते। रेसकोर्सवर 320 एकरवर थीम पार्क उभारण्याचा सरकारचा मानस आहे। रेसकोर्सवरील थीम पार्कला विरोध होतोय, मात्र कुणाला कंत्राट मिळणार त्याचं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आचारसंहिता लागण्याच्या आधीच थीम पार्कचा हा मार्ग मोकळा केला जाऊ शकतो। राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत ताजी अपडेट द्यायला। राजू, उद्याच्या बैठकीतला हा निर्णय किती महत्त्वाचा आहे, कसा बघायचा आहे निर्णयाकडे? अश्विन, पाहतो आपण उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय येण्याची शक्यता आहे। रेसकोर्सवरती थीम पार्क बनवण्याचा जो काय राज्य सरकारचा विचार आहे, या अनुषंगाने उद्या निर्णय येईल आणि थीम पार्क बनवण्याचा जो आहे त्या निर्णयाला मान्यता मिळण्याची दाट शक्यता आहे। खरं तर पाहिलं आपण हा निर्णय होण्यामुळे अनेकदा विरोध झालेला आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र कुठेतरी लोकसभेच्या आचारसंहिता लागणार आहे आणि त्याच्या आधीच हा निर्णय घेण्याची मानसिकता जी आहे ती सरकारची आपल्याला पाहायला मिळते। एकूण रेसकोर्सवरील 320 एकर जागा आहे, त्यातली कोस्टल रोडची रिक्लेम केलेली जागा 200 एकर आणि 120 रेसकोर्सच्या 320 एकरवरती जे आहे ते थीम पार्क उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। त्यामुळे उद्या हा प्रोजेक्ट आल्यानंतर नेमकी तिन्ही पक्षांच्या सत्ताधारी पक्षांची काय प्रतिक्रिया असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं राहील, कारण गेल्या अनेक दिवसांपासून यावरती चर्चा होती, मात्र कुठेतरी विरोध केला गेला होता का थीम पार्क उभारू नये, कुठेतरी जे आहे ती कॉन्ट्रॅक्टरला जागा हडप करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशा प्रकारचे आरोप सुद्धा होताना पाहायला मिळतात। त्यामुळे उद्या हा प्रस्ताव आल्यानंतर तिन्ही पक्षांची नेमकी भूमिका काय आहे आणि हे नंतर कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते नेमकं कोणाला भेटणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। अश्विन, राजू, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।